राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन पुन्हा रखडलं। राज्य सरकारकडून महामंडळाच्या खात्यामध्ये अद्यापही रकमेची पूर्तता न झाल्यामुळे पगार रखडले। तुरुंगामधून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यामुळे सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल। पोलीस सुनील केदार यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी नागपूरमध्ये काँग्रेसकडून 38 जण इच्छुक। एकट्या रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे 22 जण गडकरींविरोधात लढायला इच्छुक। पुण्यामध्ये रविवारी महायुतीचा पहिला मेळावा। महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता। या संदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद। भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकामध्ये ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांचा निषेध। नार्वेकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या मनमाडमध्ये सकारात्मक चर्चेनंतर टँकर्स मार्फत इंधन पुरवठा। नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलकांशी सकारात्मक चर्चा। भंडाऱ्याच्या जवाहर गेट पवनी इथं चालक मालक संघटनेचं काम बंद आंदोलन। नवीन वाहन कायद्याचा आंदोलकांकडून निषेध। येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकल दुपारच्या वेळेतही धावणारे विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार आणि पर्यटकांना यामुळे मोठा फायदा होणार आहे। डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। नांदेडच्या डज जातीच्या गुलाब फुलांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। उमरी आणि मुदखेडमधील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होतं। नांदेडच्या बाजारामध्ये तूर डाळीची 195 रुपये प्रति किलोनं विक्री। अतिवृष्टीमुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाल्यामुळे भाव वधारले। नंदुरबारच्या बाजारपेठेमध्ये मिरचीची विक्रमी आवक। 2 लाख क्विंटल मिरचीची खरेदी। मिरचीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये घरामध्ये साठवणूक केलेल्या कापसाला कीड। कापसाला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे कापूस घरात पडून। गोंदियामध्ये या काही भागामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे। जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता। अवकाळीमुळे शेतीचं नुकसान। तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड या तालुक्यामधील अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस। या अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज इथं शेतकऱ्यानं 3 एकर पपईवर ट्रॅक्टर फिरवलेला आहे। उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललंय।